नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण प्रियाला घरामध्ये शांतता नको आहे. तिला घरामध्ये वाद उकरून काढायचे आहेत. कारण सगळं कुटुंब एकत्र आहे ही गोष्ट काही प्रियाला सहन होत नाही. कारण अश्विनच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ्या कुटुंबाने एकत्र येत तो आनंद साजरा केला आणि त्याचबरोबर अश्विन आणि अर्जुन या दोघांमधील वाद मिटलेले होते. त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारून भावाभावांनी एकत्र येत त्यांनी दोघांनीही एकमेकांचं अगदी मन जपलेलं होतं. ही गोष्ट काही प्रियाला सहन होत नाही. त्यामुळे प्रिया रात्रभर विचार करते आणि म्हणते की या घरातली शांतता भंग झाली पाहिजे, तरच ही लोक सगळी माझ्या बाजूने राहतील. माझ्यावरती आंधळेपणाने जी विश्वास ठेवतात ती ठेवणार नाहीत. म्हणून प्रियाने कांगावा करायला सुरुवात केलेली असते आणि प्रियाची ही सगळी जी काही नाटकं आहेत ती सुरू झालेली असतात. आणि सुरुवात प्रिया सकाळीच करते, ती म्हणजे प्रिया खाली येते आणि विमल मला कॉफी का दिलेली नाही या गोष्टीपासून प्रिया गोंधळ घालायला सुरुवात करते आणि विमलला म्हणू लागते की तू माझ्यासाठी कॉफी का दिलेली नाही. तेव्हा सायली म्हणते की मुजोरी करणाऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीला आपण तिथे साथ द्यायची नाही. तिनं चुकीच्या पद्धतीनं बोलत आहे, तिचं चुकीचं वर्तन आहे. तर विमलताई, तुम्ही तिच्या हाताखाली राबायची गरज नाही. या सगळ्यावरून वाद सुरू होतात. सायली वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असते, पण प्रियाला मात्र ही गोष्ट काही सहन होत नसते. तिला मात्र घरामध्ये आणखी वाद उकरून काढायचे असतात, कांगावा करायचा असतो आणि त्या सगळ्या गोष्टी प्रिया ही करत असते. प्रिया म्हणत असते की चल अश्विन, आपण हे घर सोडून जाऊया, कारण असंही या घरात आपल्याला कोणी किंमत देणार नाही. तेव्हा मात्र अश्विन अर्जुनच्या अंगावरती धावून जातो आणि म्हणू लागतो की यांच्यासारखं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आपण या घरात घुसलेलो नाहीयेत, तर आपण रितसर लग्न करून या घरात आलेलो आहोत. त्यामुळं काहीही झालं तरीही हे घर सोडून आपण कुठेही जायचं नाही, हे सगळं अश्विनचं म्हणणं असतं. आणि अर्जुन भयानक चिडतो आणि अर्जुन मात्र अश्विनच्या अंगावरती धावून जातो आणि त्याला मारायला सुरुवात करणार असतो. आणि त्याच वेळी प्रिया जी आहे ती मूर्खासारखी वागत असते. तिच्या डोक्यामध्ये वेगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि मग अश्विन म्हणत असतो की मारणार आहेस ना मला, मार, आत्ताच्या आत्ता मार, असं म्हणत अश्विन त्याच्याशी बोलत असतो आणि त्या पद्धतीनं त्याच्याशी वागत असतो. तेव्हा मात्र अर्जुन हात माघारी घेतो, कारण काहीही झालं तरीही अर्जुनचा छोटा भाऊ आहे तो आणि त्याच्याशी तो प्रेमाने वागायला सुरुवात करतो. परंतु इकडे अश्विनला ह्या गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नसतात आणि अश्विनवरती हात उचलला या गोष्टीमुळं खरं तर अर्जुनला खूप वाईट वाटतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं आणि अर्जुन आहे तो रडायला सुरुवात करतो. अर्जुन ढसाढसा रडत असतो. तेव्हा सायली तिथं जाते आणि अश्विन जो आहे तो अर्जुनकडे आता जायला निघालेला असतो, कारण अश्विन रडत असतो. या गोष्टीचं सायलीला त्याचबरोबर बाकी सर्वांनाही वाईट वाटलेलं असतं. परंतु इकडे प्रिया जी आहे, अश्विन आता चाललेला असतो तेव्हा प्रिया जी आहे ती म्हणते की असले मगरीचे अश्रू दाखवणाऱ्या लोकांना दया दाखवायची गरज नाहीये, म्हणजे अर्जुन जे रडत आहे ते सगळं खोटं आहे असं म्हणत प्रियाने कांगावा करायला सुरुवात केलेली असते. त्यावेळी सायलीला मात्र खूप राग येतो, कारण आज अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सगळ्या कुटुंबामध्ये वाद निर्माण झालेले असतात आणि हे सगळं झालेलं असतं ते फक्त आणि फक्त प्रियामुळे, प्रियाच्या मूर्खपणामुळे हे सगळं घडलेलं असतं. आणि आता मात्र सायली शांत राहत नाही. सायली जाते आणि प्रियाच्या सनसनीत कानाखाली ठेवून देते. अशा तिच्या कानाखाली वाजवत असते की प्रियाला दिवसा ढवळ्या चंद्रचा तारे दिसायला लागलेले असतात आणि चांदण्या तिला दिसू लागलेले असतात आणि सायली मात्र तिची वाट लावते. आता मात्र प्रियाला खूप राग आलेला असतो आणि प्रिया पुन्हा भांडण उकरून काढत असते. तेव्हा सायली म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो चूक करणार त्याला शिक्षा होणार. आज माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे. या सगळ्याला तू जबाबदार आहेस. तुझ्यामुळे या घरातली शांतता भंग झालेली आहे. सगळं घरातलं वातावरण शांत झालेलं होतं. दोन्ही भावांमधले तिथे मतभेद दूर झालेले होते, पण आज काहीही कारण नसताना तू कांगावा केलेला आहे. या गोष्टीचा राग मात्र सायलीला आलेला असतो आणि सायली म्हणत असते की विमलताई, जे काय घडलेलं आहे ते सर्वांच्या समोर सांगा. तेव्हा प्रिया म्हणू लागते की विमलताई काय सांगणार आहे, ती तर या सायलीच्याच बाजूने बोलणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तिला बोलू दे आणि मग विमल सगळा घडलेला प्रसंग सांगते. तरीही पूर्णाजी आणि कल्पना शांत बसतात, पण त्यांच्या डोक्यातून विचार काही जात नसतात. आता पुन्हा घरातलं वातावरण शांत झालेलं आहे म्हणून प्रियाला राग आलेला असतो
काहीही झालं तरीही या घरातलं वातावरण जे आहे ते भंग झालं पाहिजे, या घरातली शांतता जी आहे ती संपली पाहिजे, हा एकच हेतू जो आहे तो या प्रियाचा असतो. आणि प्रिया त्यासाठी आता कांगावा करायला सुरुवात करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे घरातले सगळेजण तिथं असतात आणि कल्पना म्हणते की अगं तन्वी, त्या ज्या गोळ्या आहेत ना पूर्णाईंच्या, त्या गोळ्या तेवढ्या घेऊन ये बरं, पूर्णाईंना त्या गोळ्या द्यायच्या आहेत, असं इकडे कल्पना सांगू लागते आणि प्रियाला गोळ्या आणायला सांगते. प्रियाला एवढंही सांगते की त्यातली ऑरेंज कलरची जी गोळी आहे ना ती पूर्णाईंना द्यायची आहे, असं कल्पनाने सांगितलेलं असतं. प्रिया जाते, रागारागाने जाते आणि तिथे जाऊन ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्यांमधली जी व्हाईट कलरची गोळी आहे ती आणून इकडे देते. तेव्हा मात्र कल्पना तिथून उठून गेलेली असते, कारण तिने ती जबाबदारी तन्वीवरती दिलेली असते. तन्वीला सांगितलेलं असतं की त्या गोळ्या दे म्हणून, आणि तन्वीने मात्र मूर्खपणा करायचा तो केलेला असतो, कारण पूर्णाजीला गोळ्या तिने चुकीच्या दिलेल्या असतात. ज्यावेळेस मागच्या वेळेस जसं सांगितलेलं असतं कल्पनाने तिला की अशा पद्धतीनं तू वागू नकोस, कारण काहीही झालं तरी पूर्णाईंना त्या गोळ्या डबल डोस झाला तर त्यांना त्रास होऊ शकतो, आणि नेमकं प्रियाने त्याच गोळ्या पूर्णाजीला दिलेल्या असतात. पूर्णाजीला काही माहीत नसतं आणि बिचारी पूर्णाजी त्या गोळ्या खाते आणि तेव्हा मात्र त्यानंतर काही वेळातच पूर्णाजीला त्रास व्हायला सुरुवात होते. आता पूर्णाजीला त्रास सुरू झालेला असतो आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सगळेजण घरात बाहेर गेलेले असतात आणि पूर्णाजी बिचारी कासावीस व्हायला लागलेली असते. तिला जो त्रास आहे तो सहनच होत नसतो आणि प्रिया पण दुर्लक्ष करत असते. तेवढ्यातच सायली बाहेरून येते आणि सायली आता पूर्णाजीकडे लक्ष द्यायला सुरुवात करते. पूर्णाजीला म्हणते की तुम्हाला काय होते, पण पूर्णाजीला बोलताही येत नसतं, पूर्णाजीला श्वास घेणंही अवघड झालेलं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्णाजी अडकलेली असते. तिला कळतही नसतं की हे सगळं काय घडतंय. आणि मग कल्पना येते, प्रताप येतो, सायली अर्जुनला आणि अश्विनला फोन करते. मूर्ख अश्विन तर फोन उचलायलाही तयार नसतो. सायली सांगत असते की पूर्णाईंची तब्येत बिघडलेली आहे, तर लवकरात लवकर अश्विन भाऊजी तुम्ही या. पण अश्विनने फोन कट केलेला असतो, सायलीचं बोलणंही नीट ऐकलेलं नसतं. आणि मग शेवटी सायली इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स बोलवते आणि पूर्णाजीला घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होते. परंतु प्रिया आहे ती मूर्खासारखी पाहत बसलेली असते, कारण हे सगळं काय घडलेलं आहे हे आता सगळ्यांच्या समोर येणार असतं. आणि त्याचबरोबर प्रियाची जी काय नाटकं सुरू झालेली आहेत ती सगळी सर्वांच्या समोर तिथं आलेली असतात. प्रियाने मात्र जाणून बुजून हे सगळं केलेलं असतं. पूर्णाजीला आता तिथे अटॅक आलेला असतो. सायली ॲम्ब्युलन्स घेऊन आता पूर्णाजीला घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली असते आणि तिथे गेल्यानंतर मात्र सगळ्यांच्या समोर मग तिथे लक्षात येतं की नक्की काय प्रॉब्लेम झालेला होता. आणि तेव्हा मात्र आता पूर्णाजीला त्रास होऊ लागलेला असतो आणि तेव्हा लक्षात येतं, अश्विन तिथे धावत येतो आणि मग सायली म्हणत असते की अश्विन भाऊजी मी तुम्हाला किती फोन केले, तुम्ही माझा फोन उचलला नाही, पूर्णाजींची तब्येत बघा काय झालेली आहे. आणि हे ऐकल्यानंतर अश्विनलाही धक्का बसलेला असतो. तेव्हा पूर्णाजीला लगेच ICU मध्ये शिफ्ट केलं जातं आणि ICU मध्ये शिफ्ट करताच पूर्णाजीची जी अवस्था आहे ती अवस्था कोणी केली हा प्रश्न उभा राहतो. इकडे घरातले सगळेजण आता टेन्शनमध्ये असतात. पूर्णाजीची तब्येत इतकी बिघडलेली असते की कोणी विचारही करू शकत नाही, कारण पूर्णाजीला जवळजवळ डबल डोस त्या गोळ्यांचा गेलेला असतो. आणि त्याहीपेक्षा वाईट गोष्ट म्हणजे पूर्णाजीला त्रास होऊ लागलेला होता तेव्हा कोणीही तिच्या बरोबर नव्हतं. प्रियाने तिच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं, गोळ्या देऊन ती तिथून निघून गेलेली असते. प्रियाने कसलाच विचार केलेला नव्हता की पूर्णाजीची तब्येत बिघडत चाललेली आहे, आपल्याला तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे, याही गोष्टींचा विचार तिने केलेला नव्हता. आणि या सगळ्या गोष्टींमुळेच पूर्णाजीची अवस्था अशी झालेली असते. पूर्णाजी कासावीस होऊ लागलेली असते. एकतर ऑलरेडी पूर्णाजीला टेन्शन होतं, ते टेन्शन म्हणजेच घरामध्ये 2 नातवांमध्ये माझ्या वाद निर्माण झालेले आहेत, 2 नातवंडांमध्ये भांडणं निर्माण झालेली आहेत आणि त्यांना दोघांनाही त्या गोष्टींचा त्रास होऊ लागलेला आहे. ही
गोष्ट मात्र आता त्रास देत असते, ती म्हणजे पूर्णाजीला. कारण पूर्णाजीला त्या गोष्टीचं जास्त टेन्शन होतं आणि त्यानंतर हा गोळ्यांचा डोस जो चुकलेला असतो त्याच्यामुळे पूर्णाजी कासावीस झालेली असते आणि पूर्णाजीला वाचवण्यासाठी आता सगळे प्रयत्न सुरू असतात, पण पूर्णाजीला मात्र बरं वाटत नसतं. पूर्णाजीची अवस्था बिकट झालेली असते आणि आता मात्र सगळेजण रडायला सुरुवात करतात. आता पूर्णाजी, तुला काय झालंय? पूर्णाजी उठ, पूर्णाई उठा, पूर्णाई उठा असं म्हणत सगळे कासावीस झालेले आहेत. आणि त्याचबरोबर सायली मात्र तिथे आता मंदिरात जाऊन बसलेली आहे, कारण पूर्णाजींना ट्रीटमेंटच्या बरोबर देवाचीही गरज आहे, देवाचे आशीर्वाद असण्याचीही गरज आहे. ही गोष्ट सायलीच्या लक्षात आलेली आहे आणि सायली तिथे मंदिरात जाऊन बसलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र हे सगळ्या गोष्टी चालू असतात. अश्विन, त्याचबरोबर चैतन्य, अर्जुन सगळेजण हॉस्पिटलमध्ये आहेत. अर्जुनला माहिती आहे की सायली जी आहे ती मंदिरात गेलेली आहे, अर्जुनही तिथे आहे. सगळेजण काळजी करू लागलेले असतात आणि त्याच वेळी पूर्णाजी अजूनही स्टेबल झालेली नसते, कारण तिला जो शॉक बसलेला असतो तो 2 नातवंड भांडत आहेत त्या गोष्टीचा शॉक असतो. आणि त्यासोबतच तिच्यासोबत आत्ता जी अवस्था झाली, तिने ज्या गोळ्या खाल्ल्यात त्यामुळे हा सगळा त्रास होऊ लागलेला असतो. अजूनही कोणाच्याही लक्षात आलेलं नसतं की पूर्णाजीची अवस्था अशी कशामुळे झालेली आहे. ही गोष्ट मात्र अजूनही कोणाच्याही लक्षात आलेली नसते. इकडे प्रताप मात्र विचारत असतो की अरे मला एक कळत नाही अश्विन की पूर्णाईला अचानक असं काय झालं, म्हणजे कशामुळे हे सगळं घडलेलं आहे असं तो विचारू लागतो. तेव्हा अश्विन म्हणतो की एकतर पूर्णाजीने टेन्शन घेतलेलं होतं आणि पूर्णाजीला ओव्हरडोस झालेला आहे आणि त्यामुळं पूर्णाजीची अवस्था अशी झालेली आहे असं अश्विन प्रतापला सांगतो. तेव्हा प्रताप म्हणतो की अरे पूर्णाजीने ओव्हरडोस घेणं शक्यच नाहीये, कारण पूर्णाई कधीच असं करत नाहीये, घरातल्या कोणाला तरी विचारल्याशिवाय ती गोळ्याही घेत नाही. मग हे सगळं झालं तेव्हा कोण होतं घरी हा प्रश्न उभा राहतो. तेव्हा तो म्हणतो की मला सायलीने कॉल केलेला होता, म्हणजे सायलीने ओव्हरडोस दिलेला आहे. तेव्हा प्रताप तिथे डायरेक्टली बोलत असतो, अर्जुनही तिथे असतो. प्रताप म्हणतो की नाही, आता गेली 2 वर्ष झालं मी पाहतोय, कारण सायलीने कधीही पूर्णाईच्या औषधांच्या बाबतीत कधीही चुका केलेल्या नाहीत, कारण तिला जेवण देतानाही सायली 1000 वेळा विचार करत असते की याच्यामध्ये शुगर आहे, हे चालणार नाही, ते चालणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती पूर्णाईचं जेवण सगळं व्यवस्थित पथ्य पाळत असते. मग आताच का तिने असं करेल? नाही, हे सगळं तिच्यामुळे नाही झालेलं असं प्रताप सांगत असतो. तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की पूर्णाजी जेव्हा शुद्धीवर येईल ना तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे सगळं कशामुळे झालेलं आहे. त्यावेळी प्रताप म्हणतो की ज्या कोणामुळं माझ्या पूर्णाईची तब्येत अशी झालेली आहे त्याला मी सोडणार नाही. हे यांचं बोलणं तिघांचं बाहेर चाललेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली मंदिरात आहे डॅड, मी सायलीला भेटून येतो आणि नक्की पूर्णाजीच्या बाबतीत काय झालेलं आहे ते विचारून येतो. मग अर्जुन मंदिरात जातो आणि मंदिरात जाऊन तिथे सायलीला भेटायला तो गेलेला असतो. काहीही झालं तरीही सायलीला भेटून त्याला त्याच गोष्टीची शंका जी आहे त्याच्या मनातली ती दूर करायची असते, कारण पूर्णाईची तब्येत जी बिघडलेली आहे, तिची तब्येत बिघडलेली आहे, त्या गोष्टीला कारणीभूत कोण आहे, हे सगळं कुणामुळे झालेलं आहे, हा मोठा धक्का सगळ्यांना बसलेला असतो. इकडे कल्पना त्याचबरोबर प्रिया दोघीही रडायची नाटकं करत असतात. त्यांची नौटंकी सुरू झालेली असते. त्यांना असं वाटत असतं की आपण आता रडायचं आहे. प्रिया मात्र इकडे कल्पनासोबत उभा राहून दाखवत असते की हो, हे सगळं ज्यामुळे झालेलं आहे त्या व्यक्तीला सोडायचं नाही. म्हणून कल्पनाला सायलीच्या बद्दल चुकीचे मत तिच्या मनात करत असते. पण ही मूर्ख कल्पना, तिला का अक्कल नाहीये की इतके दिवस झालं सायली ही पूर्णाईंची एवढी छान काळजी घेते, अचानक आजच का असं झालं असेल, सायलीने का चुकीच्या गोळ्या दिल्या असतील, हे सगळं कल्पनाच्या लक्षात मात्र आलेलं नसतं. कल्पना मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता मी तिला सोडणार नाही. आणि ती बाहेर जाते. तेव्हा प्रताप म्हणतो की कल्पना शांत हो, कारण मलाही खात्री आहे की हे सगळं सायलीमुळे झालेलं नाही, हे सगळं कोणामुळे झालेलं आहे हे जोपर्यंत पूर्णाई शुद्धीवर येत नाही तोपर्यंत समजणार नाही, त्यासाठी शांत राहा असं म्हणत प्रताप शांत करतो. तेव्हा कल्पना शांत बसते. पण प्रियाने मात्र आगीत तेल ओतायचं काही बंद केलेलं नसतं आणि प्रिया मात्र आगीत तेल ओततच राहते. काहीही झालं तरीही प्रियाचं असं म्हणणं असतं की पूर्णाजीची जी अवस्था झालेली आहे त्या अवस्थेला फक्त आणि फक्त सायलीच जबाबदार आहे आणि हे सगळं सायलीमुळेच झालेलं आहे. आता पूर्णाजी शुद्धीवर येते. सायलीने इकडे देव पाण्यात ठेवलेले असतात. पूर्णाजी शुद्धीवर येते आणि तेव्हा मात्र
कल्पना त्याचबरोबर घरातले सगळेजण धावत तिकडे गेलेले असतात आणि त्याचबरोबर ते सगळेजण म्हणत असतात की नाही, काहीतरी अशी गोष्ट घडलेली आहे की ज्यामुळे हे सगळं झालेलं आहे असं म्हणत सगळेजण बोलत असतात. त्याच वेळी डॉक्टर, नर्स सगळेजण तिथे येतात आणि मग पूर्णाजीचं चेकअप केलं जातं. पूर्णाजीला चेक केलं जातं आणि तेव्हा मात्र डॉक्टर सांगू लागतात की त्यांची तब्येत जी आहे ती ढासळलेली होती. ती फक्त आणि फक्त त्यांना ओव्हरडोस दिला गेलेला होता. या गोष्टीमुळे हे सगळं झालेलं होतं असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर यांना सगळ्यांना धक्का बसतो. मग पूर्णाजीला विचारलं जातं तेव्हा पूर्णाजी सांगते की मला तन्वीने गोळ्या दिल्या होत्या आणि तन्वीला मी सांगितलं होतं की मला गोळ्या हव्या आहेत आणि त्याचबरोबर तन्वीनेच मला त्या गोळ्या दिलेल्या आहेत असं पूर्णाजीनं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र सगळेजण पाहू लागतात. आणि मग कल्पना म्हणते, काय तन्वीनं तुम्हाला गोळ्या दिल्या होत्या की? तेव्हा इकडे पूर्णाजी सांगते की हो, मला त्या गोळ्या तन्वीनेच दिल्या होत्या. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो, कारण इतके वेळ सगळेजण फक्त आणि फक्त सायलीला दोष देत होते, पण हे सगळं तन्वीनं केलेलं आहे ही गोष्ट समोर आलेली असते. सायलीला आता मंदिरात कळतं की पूर्णाजी शुद्धीवर आलेली आहे आणि मग सायली पूर्णाजी शुद्धीवर आलेली आहे म्हटलं की धावतच आता पूर्णाजीकडे जायला निघते. पूर्णाजीकडे ती जाते आणि मग पूर्णाजीला भेटते. तेव्हा पूर्णाजी म्हणते की खरंच सायली, तू होतीस, वेळेवरती आलीस म्हणून माझा जीव वाचलेला आहे, अन्यथा मी खूप मोठ्या संकटात अडकली असते असं पूर्णाजी बोलत असते. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की तसं नाहीये पूर्णाजी, माझं कर्तव्य आहे, कारण तुमची तब्येत एवढी का असावीस होत होती आणि तरीही मी तुमच्याशी जर चुकीचं वागले तर ते मला योग्य नाही वाटणार. पण पूर्णाजी, तुम्हाला गोळ्या कोणी दिल्या होत्या? डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला ओव्हरडोस झालेला होता, मग तुम्हाला त्या गोळ्या कोणी दिल्या होत्या असं विचारल्यानंतर मात्र पूर्णाजी म्हणते की मला त्या गोळ्या तन्वीनं दिल्या होत्या. मी तन्वीला गोळ्या मागितल्या होत्या आणि तन्वीनंच मला त्या गोळ्या दिल्या आणि त्यानंतर असं झालेलं आहे. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो की कळलं ना, इतक्या वेळ तुम्ही सगळेजण माझ्या बायकोवरती आळ घेत होता, हे सगळं तिनं केलेलं आहे म्हणून तिला तुम्ही नावं ठेवत होता, पण आज तुम्हाला कळलं ना हे सगळं कोणामुळे झालेलं आहे. आणि मग पूर्णाजीच्या मनात आता सायलीविषयी कोणतंही किंतु परंतु नसतं, कारण आज सायलीमुळे पूर्णाजीचा जीव वाचलेला असतो. त्यामुळं प्रताप आणि कल्पना यांच्या डोक्यात हेच सुरू झालेलं असतं की खरंच खूप चांगली मुलगी आहे, आपण तिला ओळखायला चुकलेलो आहोत. अश्विन मात्र भयानक चिडलेला असतो आणि त्याचबरोबर सायलीही चिडलेली असते. आता अश्विन आणि सायली घरी जातात. प्रिया घरी असते. आता प्रियाला माहितीच नसते की हॉस्पिटलमध्ये काय घडलेलं आहे. ते दोघंही घरी जातात आणि तिथं गेल्यानंतर अश्विन प्रियाला हाताला धरून बेडरूममधून बाहेर घेऊन येतो आणि तिला म्हणू लागतो की बस झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, पण नाही, आज तू पूर्णाजीच्या जीवाशी खेळलेली आहेस. तुझ्या निष्काळजीपणामुळे ह्या सर्व गोष्टी घडलेल्या होत्या. तू पूर्णाजीकडे लक्ष दिलं नाहीस म्हणून पूर्णाजीची तब्येत बिघडलेली आहे असं अश्विन इकडे सांगत असतो. तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की बाद झालं आणि सायली तर इकडे प्रियाच्या खानदिशी कानाखाली वाजवते आणि अश्विनही प्रियाच्या खानदिशी कानाखाली वाजवलेली असते आणि तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं. फायनली प्रियाला तिच्या चुकीची शिक्षा मिळालेली आहे, कारण तिने आजपर्यंत ज्या चुका केलेल्या आहेत त्या एवढ्या मोठ्या असतात की त्याला कोणीही माफ करू शकत नाही. तर प्रियाला आता अश्विनने घराच्या बाहेर हकललेलं आहे आणि तिला तिची लायकी दाखवलेली आहे. तरीही ही प्रिया जी आहे ती चुकीच्या पद्धतीनेच वागत आहे. तिला जराही वाटत नाही की आपण जे काय करत आहोत ते पूर्णपणे चुकीचं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.